गुड आफ्टरनून एव्हरीवन. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आपण पब्लिक की क्रिप्टोग्राफी आणि पुढचे पॉईंट आहेत ते बघूया. तर पब्लिक की किंवा क्रिप्टोग्राफी आणि सिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी हे आणि असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी काय आहे हे बघितलेलं आपण. पब्लिक की म्हणजे ओपन टू ऑल, हे शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की अशी की जी ओपन टू ऑल सगळ्यांना आहे. की क्रिप्टोग्राफीची आपण काय कन्सेप्ट आहे ती बघितलेली, कुठे यूज करतात की ते बघितलेलं. त्यातलंच आता पुढचे जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला आता बघायचे आहेत. आता पब्लिक की क्रिप्टोग्राफी म्हणजे काय? सर, अनलाइक सिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी, वी डू नॉट फाइंड historical use of public key cryptography. It is relatively new concept. Symmetric key cryptography was well suited for organizations such as governments, military, and big financial corporations, were involved in classified communications. With the spread of more unsecure computer networks in last 2 decades, a genuine network was failed to use cryptography at larger scale. The symmetric key was found to be non-practical due to challenges it faced for key management. This gave rise to public key cryptography. सिमेट्रिक क्रिप्टोग्राफी जी होती ती आपण एक इन्क्रिप्शन डिक्रिप्शनसाठी यूज केली जाते. त्यामध्ये सेम की असायची. सेम की असल्यामुळे काय व्हायचं की त्यामध्ये प्रॉब्लेम येत होते ते तेवढे, आणि त्याची जी साईज होती त्याला पण ती काय होती त्या ठिकाणी त्याला पण थोडंसं लिमिटेशन्स होते. सो हे सगळे असताना त्या ठिकाणी पब्लिक की क्रिप्टोग्राफी आली. सो द प्रोसेस ऑफ इन्क्रिप्शन अँड डिक्रिप्शन इज डिपिक्टेड इन द फॉलोइंग इलिस्ट्रेशन. आता ते कसं होतं प्रोसेस ऑफ इन्क्रिप्शन डिक्रिप्शन, जेव्हा अगोदर सांगतो पहिल्यांदा कम्युनिकेशन कसं होतं. सेंडर आहे, इकडे रिसिव्हर आहे, डायग्राम मध्ये दिसत असेल तुम्हाला. सेंडर काय करतो, त्यांना प्लेन टेक्स्ट सेंड करतोय. ती प्लेन टेक्स्ट इन्क्रिप्ट होते म्हणजे एनकोड होते बाय रिसिपियंट पब्लिक की. रिसिपियंट म्हणजे कोण? हा. त्याच्या पब्लिक कीने काय होते? रिसिपियंट पब्लिक की होते. आणि ह्यामध्ये तिचं सायपर्टेक्स झालं तर ती पुन्हा डिक्रिप्ट होते रिसिपियंट प्रायव्हेट की. ह्या ठिकाणी प्रायव्हेट की ही प्रत्येकाकडे असते, एकाकडेच असते, आणि पब्लिक की ओपन टू ऑल असते. हे दोन्ही प्रकारे पण होऊ शकतं. बोथ आर encrypted by public key and decrypted by public key also. ह्याच्या अगोदर जेव्हा सिमेट्रिक की होतं तेव्हा पण एकच की ह्यामध्ये इन्क्रिप्शन डिक्रिप्शनसाठी यूज केली जायची. आता फक्त ह्या ठिकाणी दोन की आले आहेत, पब्लिक की आणि प्रायव्हेट की. ह्या ठिकाणी जो सेंडर आहे तो त्याच्या कीनी, जो रिसिव्हर आहे त्याच्या कीनी काय करणार आहे त्या ठिकाणी तो लॉक करणार आहे ते, आणि त्यानंतर रिसिव्हर हा काय करेल त्या ठिकाणी त्याच्याकडच्याच कीनी अनलॉक करणार आहे. जर सेंडरने रिसिव्हरच्याच प्रायव्हेट कीनी ह्या ठिकाणी जर इन्क्रिप्ट केलं असतं तर त्या ठिकाणी सिक्युरिटीला त्या ठिकाणी इश्यू आला असतो. बरोबर आहे. सेंडर कधी पण त्या ठिकाणी काय करू शकतो? इन्क्रिप्ट करू शकतो रिसिव्हरची माहिती. सो ह्यामुळे काय केलं त्या ठिकाणी पब्लिक की आणि प्रायव्हेट की यूज केली जाते. बोथ आर डिफरंट की, पब्लिक की आणि प्रायव्हेट की. कम्युनिकेशन मध्ये इन्क्रिप्ट करण्यासाठी पब्लिक की यूज केली जाते, इन्क्रिप्शनसाठी पब्लिक की यूज केली जाते. कुणाची पब्लिक की? रिसिव्हरची पब्लिक की यूज केली जाते. आणि डिक्रिप्ट करताना तुम्ही स्वतःच्याच प्रायव्हेट कीने काय करता? डिक्रिप्ट करता. इन्क्रिप्ट करताना तुम्ही रिसिव्हरच्या पब्लिक कीनेच इन्क्रिप्ट करता. का? तर रिसिव्हरची पब्लिक की ही ओपन टू ऑल आहे, ही सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही इन्क्रिप्ट करू शकता. पण डिक्रिप्ट करण्यासाठी त्याला स्वतःची प्रायव्हेट की जी त्याला माहिती आहे त्यानेच तो काय करू शकतो? त्या ठिकाणी डिक्रिप्ट करू शकतो. हे सिक्युरिटीसाठी त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. सो द डिफरंट कीज आर यूज फॉर इन्क्रिप्शन डिक्रिप्शन. दिस इज द प्रॉपर्टी विच सेट द स्कीम डिफरंट इन द सिमेट्रिक scheme. So receiver need to publish an encryption key referred to as his public key. रिसिव्हर जो आहे त्याला त्याची की जी आहे ती इन्क्रिप्शन की पब्लिकली ओपन ठेवायला लागते, की जेणेकरून त्याला सगळ्यांना सांगायला लागतं की इट इज अ माय पब्लिक की. जी काही इन्क्रिप्शन की आहे ती पब्लिक की आहे असं त्याला काय करायचं? रेफर करायला लागतं. त्यानुसार काय होतं? त्या ठिकाणी इन्क्रिप्शन होतं. त्यानंतर आहे पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर. पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर काय कन्सेप्ट आहे ती आपल्याला बघायचं आहे. So the another method for exchanging session keys to use public key cryptography. The algorithm is asymmetric. It is used to set a related keys. Is one of the key used to encrypt the message. सांगितलं सगळं. So one of the key pair is known as a private key and another is called as public key. आता हे काय आहे public key cryptography मध्ये किंवा त्याचे हे ते सांगितलं तुम्हाला. त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे? So public key infrastructure, that is a PKI, has become one of the most prevalent forms of encryption in the modern electronic transactions. इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन्स मध्ये हे काय केलं तर पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पीके आहे, ते यूज केलं जातं. सो अन असोसिएटेड की पेअर इज बाउंड इन टू सिक्युरिटी प्रिन्सिपल्स बाय सर्टिफिकेट
The certificate also makes security principal public key while the related private key is kept hidden. So a certificate authority, that is CA, issue, catalog, renews or revoke certificate under the management of policy and administrative control. सो ते हे CA आहे जे पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर काय करतं, त्या ठिकाणी एक ऑथराइज पब्लिक की जी आहे ती क्रिएट करतं. तुम्हाला जे ऑथराइज तुम्ही यूज करू शकता की अशी की त्या ठिकाणी काय करतात ते तयार करता आणि ती तयार करून की तुम्हाला काय करतं त्या ठिकाणी ती इश्यू करतं. सो स्ट्रक्चर अँड फंक्शन काय त्याचे. सो मल्टिपल CA कॅन बी अरेंज इन हायरार्की ऑफ सिक्युरिटी, रिडंडन्सी अँड जिओग्राफिकल अँड फंक्शनल डायव्हर्सिटी. तुम्ही बऱ्याचशा की त्या ठिकाणी तयार करू शकता. सर्टिफिकेट CA घेऊ शकता, सर्टिफिकेट ऑथॉरिटी घेऊ शकता, डिपेंड्स ऑन युअर कंडिशन्स. असं CA हायरार्की, वन ऑफ रूट CA प्रोव्हाइड CA सर्टिफिकेट फॉर अनदर. CA म्हणजे काय, सर्टिफिकेट ऑथॉरिटी. सर्टिफिकेट ऑथॉरिटी ही तुम्हाला काय करते त्या ठिकाणी दिली जाते. दॅट डिपेंड्स अपॉन युअर कंडिशन. इथे बघा डायग्राम मध्ये रूट CA आहे, रूट सर्टिफिकेट ऑथॉरिटी, इंटरमिडिएट CA आहे आणि इश्युइंग CA आहे. सो सर्टिफिकेट ऑथॉरिटी काय करतात, सगळ्यांना डिपेंड ऑन कंडिशन त्या ठिकाणी काय करतात ऑथरायझेशन देतात त्यांची पब्लिक की आणि प्रायव्हेट की जनरेट करण्यासाठी. त्यानंतरचा आहे तो पॉईंट आहे ह्या ठिकाणी पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो बघायचा आपल्याला स्टोरेज सिक्युरिटी. आता स्टोरेज सिक्युरिटी काय आहे आणि का गरजेचं आहे. सो इन टर्म्स ऑफ डेटा स्टोरेज, आपण डेटा खूप प्रमाणात काय करत असतो, स्टोअर करत असतो, ऑलवेज स्टोअर करत असतो डेटा. सो द फर्स्ट जनरेशन वॉज फ्लॉपी डिस्क ड्रायव्हर्स. जेव्हा सगळ्यात सुरुवातीला आलं, डेटा स्टोअर कुठे करतो आपण, डेटा डिव्हायसेस, जिथे स्टोरेज डिव्हायसेस आहेत त्यामध्ये काय करतो आपण डेटा स्टोअर करत असतो. मग त्याची सिक्युरिटी पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे जी बाकीच्या सिक्युरिटीच्या ॲज इक्वल टू देम. द डेटा स्टोरेज डिव्हायसेस किंवा डेटा स्टोरेज जी आहे त्याची पण सिक्युरिटी तेवढीच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ह्या ठिकाणी त्यांनी हिस्ट्री दिली आहे की सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी फ्लॉपी डिस्क आल्या. ठीक आहे, फ्लॉपी डिस्क नंतर काय त्या ठिकाणी DVD, CD, कॉम्पॅक्ट डिस्क आल्या, बरोबर आहे, डिजिटल व्हिडिओ डिस्क आल्या. त्यानंतर USB ड्राईव्ह, USB आपलं जे आहे ठीक आहे ते आलं. त्यानंतर फ्लॅश ड्राईव्ह. ठीक आहे. सो हे वेगवेगळे डिव्हाइस जे आहेत ते स्टोरेजसाठी काय केले जातात, यूज केले जातात. मग त्यांची हिस्ट्री आहे ती त्या ठिकाणी तुम्ही रीड करून बघू शकता. आणि ते जर जनरेशन्स का झाले तर डिपेंड्स ऑन त्यांचं स्टोरेज कॅपॅसिटी, त्यानंतर त्यांचं जेवढं ते रिलायबल आहेत. ठीक आहे, सगळीकडे त्यांना काय पाहिजे तेवढंसं नीट वर्क व्हायला पाहिजे. त्यांची स्टोरेज कॅपॅसिटी जशी वाढत चालली तसं हे डिव्हाइस काय झाले त्या ठिकाणी चेंजेस झाले. मग जसं फ्लॉपी डिस्क होतं, फ्लॉपी डिस्कची जेवढी कॅपॅसिटी नव्हती स्टोअर करायची, मग त्याच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी CDची होती. CD नंतर त्याची जास्त कॅपॅसिटी DVDची होती. DVD नंतर USB आली, बरोबर आहे, USB. त्यानंतर बाकीचे आपण हार्ड ड्राईव्ह वगैरे आहेत ते बघतो, हार्ड डिस्क, एक्सटर्नल हार्ड डिस्क आहेत, क्लाउड स्टोरेज सारखे डिव्हाइसेस आहेत. हे सगळे डिव्हाइस नंतर हे काय आहेत, इव्होल्युशन त्यांचं झालेलं आहे. सो दॅट इज इन शॉर्ट हिस्ट्री. अँड ऑलवेज इट इज इम्पॉर्टंट टू स्टोअर where you store data that should be secure. So portable hard drives like flash drive and cheap plentiful, आता हे हार्ड ड्राईव्ह वगैरे आले आता ह्यांची सिक्युरिटी का आहे तो आपला नेक्स्ट पॉईंट आहे. हे सिक्युअर करताना मॉडर्न सिक्युरिटी स्टोरेज किंवा सिक्युरिटी स्टोरेज कसं केलं जातं. सो मॉडर्न स्टोरेज सोल्युशन हॅव मूव एनी एंड पॉइंट ऑफ कम्प्युटर टू नेटवर्क. Network attached storage, that is NAS, or storage area network (SAN), consists of large hard drive arrays with controllers that serve up to contents of the network. आता सध्याचे जे आहेत मॉडर्न सिक्युरिटी स्टोरेज जे काय आले त्या ठिकाणी चेंज झाले आहेत. ह्यामध्ये नेटवर्किंग इन्व्हॉल्व झालेलं आहे. ठीक आहे, नेटवर्क बेस्ड स्टोरेज तुमचं काय होतं त्या ठिकाणी होत आहे. तुम्ही जेवढं काय डेटा आहे तुमच्या नेटवरती काय करताय, स्टोअर करताय, क्लाउडवरती स्टोअर करताय. ठीक आहे. सो HDD हार्ड डिस्क ड्राईव्ह पण होते अगोदर, त्यानंतर SSD आल्या, एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह आले, बरोबर. तर हे सगळे काय आहेत ते डिव्हाइस आहेत आणि त्यांची ती हिस्ट्री आहे. तर ती स्टोरेज करण्यासाठी काय काय इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये कुठल्या रिस्क असतात ते आपल्याला बघायचं. सो रिस्क रिमिडिएशन हा एक पॉईंट आहे त्यामध्ये की रिस्क रिमिडिएशन काय आहे. सो देर आर सेव्हरल रिस्क असोसिएटेड विथ धिस डेटा स्टोरेज. सो धिस रिस्क आर कॅटेगराइज इंटू क्लासिक CIA ट्रायड, दॅट इज कॉन्फिडेन्शियल इंटिग्रिटी अँड अवेलेबिलिटी. आपण CIA ट्रायड बघितलं मॉडेल, CIA ट्रायड वरती हे काय रिस्क काय केलं त्यांनी डिपेंड केलेले आहेत. CIA जसं आहे मग त्याच्या पण रिस्क ह्या, मग तुम्ही 3 गोष्टी CIA जेव्हा वापरतो आपण, CIA ट्रायड मॉडेल जेव्हा वापरतो, दॅट इज कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटी. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही यूज केल्यानंतर तुम्ही असं अज्युम करता की आपलं डिव्हाइस काय आहे, सिक्युअर आहे,
बरोबर. त्यामध्ये कॉन्फिडेन्शियल असली, इंटिग्रिटी असली आणि अवेलेबिलिटी असली तरी त्यामध्ये ते सिक्युअर आहे किंवा डेटा त्या ठिकाणी नीट कायला स्टोअर झाले हे सगळं आपल्याला समजतं. पण ह्यामध्ये पण कुठल्या रिस्क आहेत. मग कॉन्फिडेन्शियलिटी आपण जेव्हा मेंटेन करतो तेव्हा कुठल्या रिस्क असतात, इंटिग्रिटी जेव्हा मेंटेन करतो तेव्हा कुठल्या रिस्क असतात, अवेलेबिलिटी जेव्हा मेंटेन करतो तेव्हा कुठल्या रिस्क असतात, त्या सगळ्या रिस्क आता आपल्याला ह्या बघायचे आणि त्याचे रेमेडिशन्स, त्याच्यावरती सोल्युशन्स काय आहेत ते आपल्याला बघायचं. So risk associated with the data storage, which type of risk associated with this data storage, that is the confidentiality risk, integrity risk and availability risk. डेटा स्टोरेज बरोबर ह्या 3 रिस्क जे आहेत त्या ठिकाणी काय आहेत, इन्व्हॉल्व आहेत किंवा डेटा स्टोरेज करताना या ठिकाणी आपल्याला ह्या रिस्क बघायला लागतात किंवा त्यावरती सोल्युशन बघायला लागतात. मग त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती आहे कॉन्फिडेन्शियलिटी रिस्क. So confidentiality refer to the limiting information access to disclosure to only authorized user as well as preventing access by disclosure to unauthorized ones. Confidential risk काय सांगतो तुम्हाला, तर तुम्ही ऑथराइज युजर्सनाच काय घ्या त्या ठिकाणी ऍक्सेस द्या, अनऑथराइज युजर्सना त्या ठिकाणी ऍक्सेस देऊ नका. So it is important to make information available in controlled fashion to those who need it without exposing it to the unauthorized parties. तुमचं एक इम्पॉर्टंट आहे की तुम्ही डेटा कॉन्फिडेन्शियल ठेवणं, सिक्रेट ठेवणं हे खूप गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी काय करतो त्या ठिकाणी कॉन्फिडेन्शियलिटी आपण काय करतो मेंटेन करतो. मग ती मेंटेन करताना त्या ठिकाणी त्यामध्ये पण काही रिस्क आहेत त्या बघायच्या. मग कॉन्फिडेन्शियलिटीचा अर्थ हा मी मागच्या वेळी पण सांगितला की डेटा आपला काय ठेवणं, सिक्रेट ठेवणं. ठीक आहे. सो त्यामध्ये डेटा लिकेज आहे, थेफ्ट आहे, एक्सपोजर आहे, फॉरवर्डिंग आहे, या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये होत असतात. त्या काय आहेत, डेटा लिकेज म्हणजे काय, इज द रिस्क ऑफ लॉस ऑफ इन्फॉर्मेशन. कॉन्फिडेन्शियलिटी जेव्हा मेंटेन करता किंवा डेटा स्टोअर करताना आपल्याला काय होतं, एक आणखीन एक इश्यू येतो, तो म्हणजेच कुठला, तर डेटा लॉस होण्याचा. ठीक आहे, डेटा लॉस होण्याचा म्हणजेच काय, तो कसा लॉस होतो, तर तो लिकेज, डेटा लिकेज इज वन ऑफ द रिस्क विच इज result to loss of information such as confidential data and intellectual property through intentional or unintentional means. There are 4 major threat vector for data leakage. It may be the by outsider. आता ह्या ठिकाणी काय केलंय, तुमचा डेटा जो इम्पॉर्टंट डेटा आहे तो जर त्या ठिकाणी डिलीट होत असेल आपोआप, ठीक आहे, किंवा इंटेन्शनली पण कोणी डिलीट करत असेल किंवा ऑटोमॅटिक डिलीट होत असेल, या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये होऊ शकतात. जर तुमचा इम्पॉर्टंट डेटा ऑटोमॅटिक डिलीट होत असेल तर इट इज अ मेजर रिस्क. सो ह्यामध्ये वेक्टर्स कुठले कुठले आहेत, कुठली कुठली कारणं आहेत. मग त्यामध्ये तुमचे एकतर आउटसाइडर्स जे आहेत ते त्या ठिकाणी अटॅक करू करत असतील, मालशियस जे काय इनसायडर्स आहेत, जे तुमचे एम्प्लॉईज वगैरे आपण बोलू शकतो ते असतील, इनसायडर अटॅकर आहेत ते करू शकतील. ज्यांना ऑथरायझेशन आहे, ऑथरायझेशन आहे म्हणजे त्यांना ऑथरायझेशन आहे, पण त्यांच्यावरती डिपेंड आहे की ते ऑथरायझेशन त्यांनी कसं यूज करायचं आहे. ऑथरायझेशनचा जर त्यांनी गैरफायदा घेतला तर त्या ठिकाणी तो डेटा त्या ठिकाणी काय करू शकतात, चोरी करू शकतात. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिस्क. त्यानंतर आहे मिसयूज बाय अनऑथराइज युजर्स और मिस्टेक क्रिएटेड बाय अनक्लिअर पॉलिसीज. काही वेळेला बाय मिस्टेकली पण काय होतं त्या ठिकाणी जो डेटा लीक आहे तो होत असतो. मग प्रत्येक ह्या ज्या रिस्क आहेत त्याचं डिफेन्स, डिटेक्शन अँड डिटरन्स आणि रेसिड्युअल रिस्क ह्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. डिफेन्स काय करता येईल, डिटेक्शन कसं करता येईल तुम्हाला, आणि डिटरन्स ते होऊ नये म्हणून काय करता येईल, प्रिव्हेन्शन. म्हणजे प्रिव्हेन्शन कधी करतो आपण, काळजी घेणं थोडक्यात आपण बोलतो ना. डिफेन्स हे आहेच, डिटेल्स पण त्या ठिकाणी डिटेल्स पण आहे. आणि रेसिड्युअल रिस्क, रेसिड्युअल रिस्क म्हणजेच काय, त्या ठिकाणी जर तुम्हाला रिस्क आलीच किंवा त्या ठिकाणी जर तसा अटॅक झालाच तर तुम्हाला काय करता येईल. मग डेटा लिकेज किंवा थेफ्ट किंवा एक्सपोजर किंवा फॉरवर्डिंग अशासारखे जे प्रकार आहेत त्यामध्ये तुम्ही डिफेन्स कसं करू शकता, तर त्या ठिकाणी डेटा लॉस प्रिव्हेन्शन यूज करू शकता. इन्फॉर्मेशन राईट्स मॅनेजमेंट तुम्ही यूज करू शकता. डिटेक्शन कसं करू शकता, तर त्या ठिकाणी यूज वॉटर मार्किंग अँड डेटा क्लासिफिकेशन लेबलिंग अलॉंग विथ मॉनिटरिंग सॉफ्टवेअर टू ट्रॅक डेटा फ्लो. तुमचा सॉफ्टवेअर थ्रू तुम्ही डेटा फ्लो, तुमचा डेटाचा फ्लो कसा आहे, तुमचा डेटा बरोबर आहे की नाही, त्या ठिकाणी वॉटरमार्क द्या. तुम्हाला समजेल की कुठला डेटा लॉस झालाय, कुठला डेटा त्या ठिकाणी आहे. बरोबर, आपण बुकमध्ये वॉटरमार्क किंवा एक मार्क वापरतो की रीड माझं कुठपर्यंत झालंय, बरोबर आहे. मग तसं आपण काय करा, त्या ठिकाणी मार्क द्या की जेणेकरून तुमचं प्रत्येक डेटाला वेगवेगळा मार्क द्या की जेणेकरून समजेल तुम्हाला. प्रत्येक डेटा दररोज चेक करत जा की तो डेटा त्या ठिकाणी बरोबर आहे की नाही. ठीक आहे. सो दॅट इज अ डिटेक्शन. डिटरन्स काय, इस्टॅब्लिश सिक्युरिटी पॉलिसीज दॅट असाइन सिरियस कॉन्सिक्वेन्सेस टू एम्प्लॉईज हू लीक डेटा, include clear language in contract with service providers specifying how data privacy is to be protected and maintained.
तुम्ही क्लिअर कट तुमचे एम्प्लॉईज, तुमचे वेंडर्स ह्या सगळ्यांना त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टमध्ये सांगा की त्या ठिकाणी तुमचा किती इम्पॉर्टंट डेटा तो आहे आणि त्याच्या पेनल्टीज, तो जर त्या ठिकाणी लीक झाला, तुम्ही जर तसं आढळलं लीक केलाय, तर त्या ठिकाणी त्याचे काय ठिकाणी शिक्षा आहे किंवा काय त्याचे पेनल्टीज आहेत ते सगळं त्या ठिकाणी सांगा, जेणेकरून डेटा काय राहील मेंटेन राहील, स्टोर राहील, सिक्युअर राहील. त्यानंतर रिसिड्युअल रिस्क. एवढं झाल्यानंतर पण जर रिस्क झालीच तर काय रिसिड्युअल रिस्क आहे? So data persistent within the data storage environment can expose data after it is no longer needed, especially if data storage is hosted by vendor provided services that dynamically moves data around it in an untraceable manner. ह्या ठिकाणी रेसिड्युअल रिस्क आहे. सो डेटा पर्सिस्टंट म्हणजे तुम्ही डेटा काय करता, एकतर स्टोअर करू शकता नीट, आणि तो ऑटोमॅटिकली जो अनवॉन्टेड डेटा आहे तो काय करा त्या ठिकाणी तुम्ही डिलीट करायला सुरुवात करा. त्यानंतरचा जो आहे एक्सपोनेंट पॅकेट स्निपिंग आणि पॅकेट रिप्ले हा अटॅक त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी आहे डिटेक्शन डिटेक्शन रेसिड्युअल रिस्क. ह्या ठिकाणी रेसिड्युअल रिस्क मध्ये तुमचा डेटा जो आहे तिथे बघा एक्सपोनेंट पॅकेट आणि स्निपिंग पॅकेट रिप्ले, इन्क्रिप्ट डेटा तुम्ही करू शकता, डिफेन्स डिटेक्शन करता तुम्ही ट्रॅक करू शकता डेटा, त्यात रिटर्न्स करायला तुम्ही एम्प्लॉय कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याचं पॉलिसीज देऊ शकता, आणि रेसिड्युअल रिस्क म्हणजेच काय तर त्या ठिकाणी तुमचा डेटा हा अटॅक होऊ शकतो. कुठला म्हणजे एवढं सगळं करून पण त्या ठिकाणी अटॅक होऊ शकतो. तर कुठली रिस्क आहे, तर त्या ठिकाणी रेसिड्युअल रिस्क ही डेटा कॅन बी स्टोलन फ्रॉम नेटवर्क. तुमच्या थ्रू द नेटवर्क त्या ठिकाणी काय होऊ शकतो, तो डेटा लॉस होऊ शकतो. So that is one of the residual risk for exponent packet sniffing and packet replay. त्यानंतर आहे inappropriate administrator access is also one of the risk. Inappropriate administrator access ही पण काय त्या ठिकाणी एक रिस्क आहे. मग त्याचा डिफेन्स तुम्ही कसं करू शकता? सो रिड्यूस द नंबर ऑफ ऍडमिनिस्ट्रेटर. तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटरच काय करा, कमी करा. म्हणजे सगळ्यात जास्त ऍडमिनिस्ट्रेटर केले, सगळ्यांनाच ऍडमिनिस्ट्रेटर केलं तर सगळेच त्या ठिकाणी डेटा काय करू शकतात, ऍक्सेस करू शकतात. ऍडमिनिस्ट्रेटर होल ऍक्सेस असतो, पूर्ण ऍक्सेस असतो डेटाचा, मग तो काही त्या ठिकाणी करू शकतो. मग तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटरचे ऍक्सेसच कमी करा, नंबर ऑफ ऍडमिनिस्ट्रेटर कमी करा. त्यानंतर डिटेक्शन कसं करायचं, तर ऍडमिनिस्ट्रेटर ऍक्सेस लॉग, ऍडमिनिस्ट्रेटरने कधी कधी तो डेटा ऍक्सेस केलेला आहे त्याचा लॉग त्या ठिकाणी काय करा, मेंटेन ठेवा, की कुणी कधी डेटा ऍक्सेस केलाय, कुणी कधी डेटा तिथे लॉग इन केलेला आहे, हे सगळं ऍक्सेस ठेवा. डिटरन्स काय, इस्टॅब्लिश सिक्युरिटी पॉलिसीज त्या ठिकाणी तुम्ही काय करा, नवीन घ्या. त्यानंतर पण रेसिड्युअल रिस्क आहे, बिकॉज ऍडमिनिस्ट्रेटर हॅव फुल कंट्रोल, ऍडमिनिस्ट्रेटरकडे फुल कंट्रोल आहे, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी रेसिड्युअल रिस्क ही आहे. रेसिड्युअल रिस्क कुठली आहे, दे कॅन अब्यूज देअर ऍक्सेस प्रिव्हिलेज आयदर इंटेन्शनली ऑर ऍक्सिडेंटली. ऍक्सिडेंटली पण त्या ठिकाणी तो डेटा ते लीक करू शकतात किंवा अटॅक करू होऊ शकतो त्याच्यावरती, किंवा इंटेन्शनली पण त्या ठिकाणी ते अटॅक करू शकतात. सो हा एक ऍडमिनिस्ट्रेटर पार्ट पण त्या ठिकाणी रिस्क ठरू शकतो डेटा स्टोरेजमध्ये. त्यानंतर आहे स्टोरेज पर्सिस्टन्स आफ्टर डिस्ट्रॉइंग. ह्या ठिकाणी तुम्ही डिफेन्स हे डिस्क वायपिंग और फाईल शेड्युलिंग स्प्रेडिंग करून घेऊ शकता. ह्यामध्ये जे डिटेक्शन आहे ते इजंट मच दॅट कॅन बी डन. त्यानंतर इस्टॅब्लिश डेटा वायपिंग रिक्वायरमेंट्स बिफोर सिलेक्टेड टू द डेटा स्टोरेज. हे सगळे त्याचे डिटेल्स आहे, आणि त्याच्यामध्ये रेसिड्युअल रिस्क आहे, डेटा कॅन रिमेन ऑन फिजिकल मीडिया लॉंग आफ्टर इट इज थॉट टू हॅव बीन डिलीटेड. ह्या ठिकाणी एक रिस्क कुठली आहे, ही रिस्क तर स्टोरेज पर्सिस्टंट आफ्टर डिस्ट्रॉइंग. तुम्ही डेटा डिलीट करताय, डेटा डिलीट केल्यानंतर पण त्या ठिकाणी डेटा रिकव्हर करता येऊ शकतं, हे तुम्ही कधीतरी ऐकलं असेल, बरोबर. डेटा हा पूर्णपणे डिलीट होत नाही, म्हणजे होतो पण तो काही प्रमाणात त्या ठिकाणी हार्ड डिस्कमध्ये राहत असतो. मग तुम्ही बघितलं असेल तर लार्ज जेव्हा कंपन्या वगैरे त्यांचं डिव्हाइस कम्प्युटर्स हे काय करतात, फेकून देत नाहीत डायरेक्ट, तर त्या ठिकाणी ते डिस्ट्रॉय करतात, ते स्क्रब करतात, त्या ठिकाणी काय क्रश करतात. ठीक आहे, ते क्रश करतात म्हणजे डेटा त्या ठिकाणी तोडतात, हार्ड डिस्क वगैरे असेल ते सगळं ब्रेक करतात, फोडतात. त्या ठिकाणी ते नुसतंच फेकून देत नाहीत कुठली पण कंपनी वगैरे असेल तर. का, तर त्या ठिकाणी डेटा रिकव्हर करण्याचे चान्सेस जो अटॅकर असेल त्याला जर, किंवा अनवॉन्टेड माणसाच्या हातात तो जर ती हार्ड डिस्क सापडली, तो डेटा जर सापडला तर त्या ठिकाणी तो डेटा रिकव्हर करू शकतो. सो हे एक गोष्ट आहे की त्या ठिकाणी डेटा पर्सिस्टन्स आफ्टर डिस्ट्रॉइंग म्हणजे हे काय, तर डेटा पर्सिस्टन्स तुम्ही डेटा काय करू शकता, एक त्या ठिकाणी रिकव्हर करू शकता तुम्ही डेटा डिलीट केल्यानंतर पण, ही एक त्या ठिकाणी रिस्क आहे. मग ती रिस्क होऊ नये, मग त्यासाठी त्या ठिकाणी काय करायचं आहे, हे सगळे जे आहे डेटा डिटेक्शन, डिफेन्स, डिटरन्स आणि रेसिड्युअल रिस्क आहे ते आपण यामध्ये बघितलं.
हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. डेटा पर्सिस्टंट आफ्टर डिस्ट्रॉय मोस्ट ऑफ द ठिकाणी हा असा होऊ शकतो. स्टोरेज प्लॅटफॉर्म अटॅक्समध्ये तर काय, स्टोरेज कंपार्टमेंटलायझेशन्स अँड रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल हे त्या ठिकाणी तुम्ही डिफेन्स करू शकता. कंपार्टमेंट करू शकता स्टोरेजसाठी, जेणेकरून प्लॅटफॉर्म अटॅक त्या ठिकाणी होणार नाही, स्टोरेजच्या डिव्हाइसवरती अटॅक होणार नाही. आणि इम्प्लिमेंट अँड आयडीएस म्हणजे काय, इंट्युशन डिटेक्शन सिस्टीम. इंट्युशन आयडीएस हे वापरा तुम्ही, की इंट्युशन डिटेक्शन सिस्टीम यूज करा, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी डिटेक्ट करता येईल की काय अटॅक झालेला आहे. त्यानंतर एम्प्लॉय स्ट्रॉंग लिगल रिप्रेझेंटेशन. त्यानंतर डेटा, आता ह्या ठिकाणी रेसिड्युअल रिस्क कुठली आहे, तर डेटा कॅन बी स्टोलन डिरेक्टली फ्रॉम द एसएन नेटवर्क थ्रू. हा डेटा डायरेक्ट स्टोर डिरेक्टली अटॅक होऊ शकतो याच्यामध्ये. अँड यू मे फाइंड आउट अबाउट इट आफ्टर द फॅक्ट ऑर नॉट ॲट ऑल. तुम्हाला अटॅक झालाय हे कधी कळेल, जर तुम्ही त्या ठिकाणी जर चेक करत असाल तर कळेल. तुम्ही जर त्या ठिकाणी जर काहीच चेक करत नाही तर अटॅक झालाय कधी, होऊन कधी गेला, डेटा आपला चोरी कधी गेला हे काहीच कळणार नाही. सो हे जे अटॅक आहेत ही रेसिड्युअल रिस्क आहे तुमच्या स्टोरेज प्लॅटफॉर्म अटॅक्समध्ये. ठीक आहे, हे नेटवर्क थ्रू डायरेक्ट अटॅक होतं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला ते फाइंड आउट करणं त्या ठिकाणी थोडंसं क्रिटिकल आहे. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे मिसयूज ऑफ डेटा. हा जो अटॅकची ही एक जी पॉईंट आहे, तो पॉईंट तुमचा डेटा स्टोरेज मधला पॉईंट आहे. डेटा स्टोरेज मधला मिसयूज ऑफ डेटा हा एक पॉईंट आहे शेवटचा. तर मिसयूज कसा होऊ शकतो डेटा स्टोरेजचा, ठीक आहे. कॉन्फिडेन्शियलिटी रिस्क त्यामधला हा पॉईंट शेवटचा आहे, की मिसयूज ऑफ डेटा कॉन्फिडेन्शियल ठेवताना तुमचा मिसयूज कसा होऊ शकतो डेटा. सो ब्लॉक ऑफ द ॲबिलिटी टू सेंड ईमेल. तुम्ही ईमेल त्या ठिकाणी सेंड करण्यासाठी डिफेन्स करू शकता. यूज वॉटरमार्किंग हे त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, डिफेन्स डिटेक्शन म्हणून करू शकता, की वॉटरमार्क तुम्ही यूज करा, जेणेकरून तुम्हाला समजेल कुठला डेटा त्या ठिकाणी गेलाय किंवा कुठल्या डेटाचा त्या ठिकाणी मिसयूज झालाय. बरोबर आहे. आता या ठिकाणी पण वॉटरमार्क आहे, IT ट्युटोरियल्स हा वॉटरमार्क आहे ह्या फाईलला. ही जी फाईल आहे ती IT ट्युटोरियल्स यांची आहे, हा त्याचा वॉटरमार्क आहे. म्हणजे या ठिकाणी लगेच समजतं की या ठिकाणी त्यांची ही फाईल आहे. सो तसं तुम्ही वेगवेगळे वॉटरमार्क्स द्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की त्या ठिकाणी आपला डेटा आहे मिसयूज होतोय. कॉपीराईट त्या ठिकाणी तुम्ही तसं देऊ शकता. एम्प्लॉयर स्ट्रिक्ट सिक्युरिटी पॉलिसी, या ठिकाणी सिक्युरिटी पॉलिसी जे कॉपीराईट ऍक्ट वगैरे आहेत त्या ठिकाणी तुम्ही तसं देऊ शकता, मिसयूज डेटा होत असेल तर. त्यानंतर पीपल कॅन फाइंड वे अराउंड द कंट्रोल्स. या ठिकाणी बरेचसे पर्याय आहेत तुमचा डेटा फाइंड करण्यासाठी. सो दिस आर द कॉन्फिडेन्शियलिटी रिस्क, आणि त्यामध्ये काय काय सोल्युशन्स आहेत हे आपण बघू. कॉन्फिडेन्शियल रिस्क हा कशातला पॉईंट आपण आता बघितला. कॉन्फिडेन्शियल रिस्क हा जो डेटा सिक्युरिटी, डेटा स्टोरेज जो पॉईंट आहे त्याच्यामधला हा पॉईंट आपण आता इथे बघितला आहे. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे इंटिग्रिटी रिस्क. डेटा तुम्ही इंटिग्रेट ठेवत असता त्यावेळी कुठले रिस्क ह्यामध्ये येते ते आता आपल्याला बघायचं आहे. इंटिग्रिटी म्हणजेच काय, इंटिग्रिटी पॉईंट म्हणजेच काय, तर तुम्ही त्या ठिकाणी डेटा जो आहे तो इंटिग्रेट म्हणजे त्या ठिकाणी कुठलाही डेटा त्या ठिकाणी लॉस होत नाहीये, तुमचा डेटा त्या ठिकाणी लीक झालेला नाहीये, इंटिग्रेट आहे, एकत्र आहे. बरोबर आहे. त्यामध्ये जो डेटा आहे त्यामध्ये कुठलाही थर्ड पार्टी इन्व्हॉल्व नाही झाले, त्या ठिकाणी डेटा माझा मॉडिफाय झालेला नाहीये. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इंटिग्रिटी बरोबर रिलेटेड आहे. त्या ठिकाणी दिलेलं आहे की डेटा इंटिग्रिटी रेफर्स टू द ॲक्युरेसी अँड कन्सिस्टन्सी ऑफ डेटा. ॲक्युरेट आहे डेटा आणि कन्सिस्टंट आहे. कन्सिस्टंट म्हणजे का कन्सिस्टंट, तर त्यामध्ये कुठलीही मॉडिफिकेशन झालेलं नाहीये हे इंटिग्रिटी आपल्याला सांगत असतं. So the integrity risk affect both the validity of information and assurance that the information is correct. Some government regulations are particularly concerned with the ensuring the data is accurate. If information can be changed without warning, authorization or audit trail, its integrity cannot be guaranteed. त्या ठिकाणी जर डेटा तुमचं चेंज होत असेल त्या ठिकाणी गॅरंटीड. आता ह्या ठिकाणी इंटिग्रिटी हा पॉईंट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की इंटिग्रिटी म्हणजे काय. तर त्यामध्ये जर तुमचा डेटा असेल त्यामध्ये मॉडिफिकेशन झालं, चेंजेस झाले विदाउट ऑथरायझेशन परमिशन्स, ठीक आहे, त्या ठिकाणी काय डेटा चेंज होत असेल, मॉडिफाय होत असेल, ॲक्युरेट नसेल, डिलीट होत असेल, लीक होत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या इंटिग्रिटी रिस्कमध्ये येत असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन ठेवण्याचं काम इंटिग्रिटी करत असतं. मग त्याच्यामध्ये इंटिग्रिटीमध्ये पण कुठले रिस्क आहेत ते आपल्याला बघायचं आहे आणि त्या रिस्कचं डिफेन्स कसं करता येईल, डिटेक्शन डिटेरन्स कसं करता येईल, 3Ds जे आहेत हा पॉईंट तो कसा बघता येईल, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये रेसिड्युअल रिस्क कोणत्या आहेत ते आपल्याला बघायचे. मग इंटिग्रिटी रिस्कमध्ये पहिला जो पॉईंट आहे तो आहे माल फंक्शन्स. माल फंक्शन्स काय,
तर ह्याचा डिफरन्स तुम्ही कसं करू शकता, इट सिलेक्ट हॅज ॲप्रोप्रिएट RAID, ठीक आहे. RAID त्या ठिकाणी माल फंक्शन्स, दॅट इज माल फंक्शन्स मीन्स काय, माल फंक्शन्स ऑफ कम्प्युटर स्टोरेज फेल्युअर्स कॅन ऑल्सो करप्ट डेटा अँड डॅमेज द इंटिग्रिटी ऑफ द डेटा. तुमचा डेटा त्या ठिकाणी काय होतो, करप्ट होतो अचानक, ठीक आहे. मालवेअर्स किंवा अटॅक्स जे आहेत, व्हायरस वगैरे कसंही असतं, तर त्या ठिकाणी ते होत असतील, ते मेंटेन करण्यासाठी त्याचा डिफेन्स काय करायचं, त्या ठिकाणी रिडंडंट ॲरे ऑफ इंडिपेंडंट रिस्क, हे जे आहे रिडंडंट ॲरे ऑफ इंडिपेंडंट रिस्क, हे त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. इज अ वे ऑफ स्टोरिंग द सेम डेटा इन अ डिफरंट प्लेस ऑन मल्टिपल हार्ड डिस्क टू प्रोटेक्ट डेटा इन केस ऑफ हार्ड ड्राईव्ह फेल्युअर. ही जी सिस्टीम आहे RAID, ती काय करते, तुमचा सेम पॅटर्नमध्ये डेटा त्या ठिकाणी काय करते, दुसऱ्या डिस्कवरती ठेवते सेम पॅटर्नमध्ये. त्याच्यामुळे काय होतं, तर तुमचा डेटा कुठे लीक झाला, की कुठे अटॅक झाला, कुठे गायब झाला, तर ते तुम्हाला काय होतं, मॉडिफाय झालं, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय होतं कळतं. सेम पॅटर्नमध्ये डेटा, एक सेम पॅटर्नमध्ये त्या ठिकाणी काय डेटा त्या ठिकाणी स्टोअर होतो. दॅट इज रिडंडंट ॲरे, ठीक आहे. रिडंडंट ॲरे इंडिपेंडंट डिस्क हा पॉईंट ह्यामध्ये तुम्ही डिफेन्स म्हणून यूज करू शकता. ह्याच्यामध्ये सांगितलं की ह्याच्यामध्ये जो डेटा आहे तो सेम वेनी काय होतं त्या ठिकाणी प्लेस होत असतो, त्याच्यामुळे त्या ठिकाणी हे डिफेन्स अशाप्रकारे तुम्ही तसं करू शकता. डिटेक्शन कसं करू शकता, तर डिटेक्शन करता इंटिग्रिटी व्हेरिफिकेशन सॉफ्टवेअर हे तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता. डिटेरन्स इजंट मच दॅट कॅन बी डन, त्या ठिकाणी सगळंच रिकवर होईल किंवा डन होईल असं सांगू शकत नाही. रिसिड्युअल रिस्क कोणती आहे, सो टेक्नॉलॉजी फेल्युअर्स दॅट डॅमेज डेटा मे रिझल्ट इन ऑपरेशनल ऑर कंपायलन्स रिस्क. या ठिकाणी जर टेक्नॉलॉजी तुमची फेल झाली तर त्या ठिकाणी तुमचा डेटा पूर्णपणे जाऊ शकतो, ही एक मोठी रिस्क यामध्ये आहे. माल फंक्शनमध्ये अटॅक होत असतात किंवा तुमचा डेटा ऑटोमॅटिक हार्ड ड्राईव्हला प्रॉब्लेम येतो, ऑटोमॅटिक तुमचा डेटा त्या ठिकाणी करप्ट होतोय, ह्या सगळ्या गोष्टी माल फंक्शनमध्ये असतात. आणि ते डिपेंड अपॉन द सिस्टीम, तुमची सिस्टीम किती स्ट्रॉंग आहे, किती क्वालिटीची आहे, ह्याच्यावरती डिपेंड आहे तुमचं हे माल फंक्शन सारखे जे प्रॉब्लेम्स आहेत ते. सो ही एक रिस्क होती. त्यानंतर डेटा डिलिशन अँड डेटा लॉस, ही एक रिस्क आहे, डेटा डिलिशन अँड डेटा लॉस. सो डेटा डिलिशन काय आहे, सो स्टोअर अँड ह्याचा डिफेन्स कसा करू शकतो आपण, तर स्टोअर करू शकतो तुम्ही डेटा व एकापेक्षा जास्त लोकेशन्सला, ठीक आहे. म्हणजे बॅकअप आपण थोडक्यात ठेवू शकतो डेटाचा, जेणेकरून डेटा लॉस झाला किंवा डिलीट झाला तरी आपल्याला भेटेल. डिटेक्शन कसं करू शकता, सोपी पद्धत म्हणजे तुम्ही ऑडिट ठेवा, लॉग्स ठेवा मेंटेन, नेहमी डेटाचं किती ऑडिट, म्हणजे कसा लॉग्स, कसा डेटा एंटर झालाय, कुठला डेटा बाहेर गेलाय, डिलीट झालाय, ह्याचं सगळ्याची माहिती त्या ठिकाणी ठेवा, ऑडिट थोडक्यात ठेवा, जेणेकरून रेग्युलर चेक करा डेटा, हे सांगण्याचा उद्देश. जसं डिटेक्ट करू शकता आणि त्याच्यामधून कुठला डेटा लॉस झालाय, डिलीट झालाय, हे तुम्हाला ऑडिटमधून, लॉग्समधून कळू शकतो, ठीक आहे. त्यानंतर डिटेरन्समध्ये काय, तर डिटेरन्समध्ये तुम्ही एज्युकेशनल अँड अवेअरनेस प्रोग्राम्स ठेवू शकता, जेणेकरून अशा प्रकारचे गोष्टी होणार नाहीत. अवेअरनेस त्या सिस्टीमबद्दल, डेटा डिलीट झाला तरी किंवा डेटा डिलीट होऊ नये म्हणून काय करायचं आहे, हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये ठेवू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये रिसिड्युअल रिस्क कोणती आहे, सो वन्स क्रिटिकल डेटा इज गॉन, इफ इट कांट बी रिस्टोर इट इज गॉन फॉर एव्हर. मी जसं सांगितलं मगाशी की तुमचा डेटा हा रिकवर करता येऊ शकतो, पण सगळाच डेटा रिकवर होतो असं पण नाहीये. सो जर तुमचा डेटा डिलीट झाल्यानंतर तुम्ही रिकवर करताय पण तो डेटा रिकवर झाला नाही, तर तो डिलीट झालाय, कायमचा डिलीट झालाय, कायमचा तुमचा इम्पॉर्टंट डेटा त्या ठिकाणी लॉस होऊ शकतो, डेटा जाऊ शकतो. ही एक रिसिड्युअल रिस्क डेटा डिलिशन अँड डेटा लॉस मध्ये आहे. त्यानंतर आहे डेटा करप्शन अँड डेटा टॅम्परिंग. डेटा करप्शन मध्ये काय, सो डेटा करप्शन मध्ये काय, सो डेटा युटिलाइज, ह्यामध्ये डिफेन्स कसं करू शकता, युटिलाइज व्हर्जन्स कंट्रोल सॉफ्टवेअर टू मेंटेन अर्चिव्ह कॉपीज. त्यानंतर डिटेक्शन, यूज इंटिग्रिटी चेकिंग सॉफ्टवेअर यूज करू शकता, डेटा करप्ट झाला किंवा टॅम्परिंग झालाय हे बघण्यासाठी. मेंटेन एज्युकेशनल अवेअरनेस प्रोग्राम सेम. आणि रिसिड्युअल रिस्क कोणती आहे, करप्टेड और डॅमेज डेटा कॅन कॉज सिग्निफिकंट इश्यू. हा जो डेटा आहे तो तुमच्या बाकीच्या डेटाला पण काय करू शकतो, लॉस करू शकतो किंवा बाकीच्या डेटाला पण त्या ठिकाणी तो इन्फेक्ट करू शकतो. ही एक रिसिड्युअल रिस्क ह्या डेटा करप्शन किंवा डेटा टॅम्परिंग मध्ये आहे. त्यानंतर जो आहे तो आहे ऍक्सिडेंटल मॉडिफिकेशन्स. ऍक्सिडेंटल मॉडिफिकेशन मध्ये काय आहे, तर युटिलाइज व्हर्जन्स कंट्रोल सॉफ्टवेअर टू मेंटेन अर्चिव्ह कॉपीज, यूज इंटिग्रिटी चेकिंग सॉफ्टवेअर्स. ऍक्सिडेंटल मॉडिफिकेशन जर असेल त्या ठिकाणी तर करायचं असेल तर. त्यानंतर मेंटेन एज्युकेशनल प्रोग्राम अवेअरनेस प्रोग्राम्स. त्यानंतर करप्टेड और डॅमेज डेटा कॅन कॉज सिग्निफिकंट इश्यूज, सेम आहेत. इंटिग्रिटी रिस्क ह्या सोप्या आहेत, माल फंक्शन, डेटा डिलिशन, डेटा करप्शन आणि ऍक्सिडेंटल मॉडिफिकेशन, ह्या सगळ्या
ज्या इंटिग्रिटी रिस्क मधल्या रिस्क आहेत आणि त्या रिस्कवरती डिफेन्स डिटेक्शन आणि डिटरन्स कसं करायचं हे आपण आता बघितलं आणि त्याच्यामध्ये रेसिड्युअल रिस्क कोणत्या आहेत ते आपण बघितलं. हे पॉईंट्स एकदा रीड करा. ह्यामध्ये जर कुठलाही पॉईंट तुम्ही सेल्फ स्टडी करताना तुम्ही रीड करताना जर समजलं नाही, ही PDF वाटतं टाकले ग्रुपला तुमच्या, ठीक आहे, SIC ऑलिव्हियर्स असे टाकलं तर मला मेसेज करा, मी पुन्हा एकदा ती टाकेन. पण रीड करा, ही आहे बरोबर. तिथे टेकमॅकच्या नोट्स आहेत. रीड करताना कुठलंही रीड करताना तुम्ही एकच बुक एकच पब्लिकेशन एकावरती डिपेंड न राहायचं. मोस्ट ऑफ द रेफरन्स बुक वापरा, बट रेफरन्स बुक नसतील तर त्या ठिकाणी तुम्ही एकपेक्षा जास्त बुक त्या ठिकाणी रीड करा, जेणेकरून तुम्हाला जास्त त्या ठिकाणी परफेक्ट त्या ठिकाणी पॉईंट समजेल, ठीक आहे. आणि त्यातनं पण जर त्या ठिकाणी रीड करताना किंवा कुठलाही पॉईंट त्या ठिकाणी समजलं नाही, एनी पॉईंट, कुठल्या शब्दाचा अर्थ असेल, कुठली कन्सेप्ट जर समजली नाही तर मला त्या ठिकाणी विचारत जा, ठीक आहे. कधीही विचारा, कॉल करा, मेसेज करा. सो हे मी तुम्हाला परत सांगतो, फक्त तुम्ही त्या ठिकाणी काय करा, अभ्यास नीट करा. त्यानंतर आहे जी अवेलेबिलिटी रिस्क आहे. आता आपण बोलली, पहिल्यांदा बोललं कॉन्फिडेन्शियल रिस्क कोणत्या आहेत, त्यानंतर बोलले अवेलेबिलिटी, त्यानंतर बोलल्या इंटिग्रिटी रिस्क कोणत्या आहेत, त्यानंतर बोलायचं आपल्याला अवेलेबिलिटी रिस्क कोणत्या. अवेलेबिलिटी रिस्क मध्ये काय होतं तर ह्याच्यामध्ये जो डेटा आहे, सो हाय अवेलेबिलिटी इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सिस्टीम. अवेलेबिलिटी हा पॉईंट मी तुम्हाला सांगितलाय अगोदर. हे काय करतं, विच एम्स टू इन्श्युअर अँड ॲग्री लेवल ऑफ ऑपरेशनल परफॉर्मन्स, युजली अप टाइम. ability means quality of being able to use or operate. तुमचा जो टायमिंग आहे, तुम्ही कसं कधी यूज करता डेटा, तुम्ही कधी ऑपरेट करता डेटा, हे सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. सो अवेलेबिलिटी रिस्क आर असोसिएटेड विथ द vulnerabilities and threats pertaining to the reliability of services, given that we want that services that we use to reliable to pose a level of risk and we have a low incidence of outage. अवेलेबिलिटी म्हणजेच काय, थोडक्यात मला डेटा जेव्हा पाहिजे तेव्हा अवेलेबल झाला पाहिजे, मला जेव्हा पाहिजे तेव्हा मला त्याच्यावरती ऑपरेशन्स करता आले पाहिजे, ठीक आहे. सो ह्या सगळ्या अवेलेबिलिटीमध्ये येत असतात. मला पाहिजे तेव्हा जर डेटा त्या ठिकाणी अवेलेबल नाही झाला किंवा मला जेव्हा ऑपरेशन्स करायचे त्या डेटावरती तेव्हा जर डेटा अवेलेबल नसेल तर त्या अवेलेबिलिटीचं किंवा त्या डेटाचा काही फायदा नाही आहे. मग ह्याच्यामध्ये कुठल्या रिस्क आहेत तर डिनायल ऑफ सर्व्हिसेस सारखे अटॅक्स यामध्ये होत असतात. हे अटॅक काय होतं, डिनायल ऑफ सर्व्हिसेस is attack that distributes DOS पण त्याला बोललं जातं. Attack is an attempt to make computer resources unavailable or intended user. This type of attack commonly involves saturating the target machine with too many communication requests such that it cannot be respond to legitimate traffic or respond so slowly as to be rendered effectively unavailable. Denial of services attack ही शॉर्ट मध्ये कन्सेप्ट सांगायची झाली तर ही अटॅक अशा प्रकारचे अटॅक आहेत ज्यामध्ये तुमच्या कम्प्युटरला अनअवेलेबल केलं जातं किंवा तुमच्या कम्प्युटरला खूप बिझी केलं जातं, खूप साऱ्या रिक्वेस्ट, खूप साऱ्या ट्रॅफिक त्या ठिकाणी दाखवून त्या ठिकाणी कम्प्युटर हा अनअवेलेबल आहे असं दाखवलं जातं. मला जर एखाद्या कम्प्युटर बरोबर कम्युनिकेशन करायचं आहे, पण ते कम्युनिकेशन करताना त्या ठिकाणी जर त्या कम्प्युटरवरती खूप साऱ्या प्रोसेस होत आहेत, त्या कम्प्युटरवरती खूप साऱ्या पेंडिंग रिक्वेस्ट आहेत आणि तो काय होईल, मग त्या ठिकाणी तो जो कम्प्युटर आहे मला कम्युनिकेट करायचा तो अवेलेबल नाही होणार. हे जे आहे ते डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक आहे. हे मुद्दाम त्या ठिकाणी तसं केलं जातं. तुमचं ट्रॅफिक त्या ठिकाणी वाढवलं जातं, डेटावरती सर्व्हरवरती पण असेल, त्यानंतर तुमचं स्टोरेज जे आहे किंवा तुमचा जो डिव्हाइस आहे तो त्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे, बिझी आहे असं त्या ठिकाणी दाखवलं जातं. दॅट इज अ डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक. मग ह्याचं डिटेक्शन किंवा डिफेन्स तुम्ही कसं करू शकता. सो डिनायल ऑफ सर्व्हिसेस अटॅकमध्ये काय करू शकता, तुम्ही फायरवॉल इम्प्लिमेंट करा, त्यानंतर डिटेक्शन इंट्रुशन डिटेक्शन सिस्टीम IDS त्या ठिकाणी यूज करा जेणेकरून डिटेक्ट होईल कुठलं इंट्रुशन असेल तर. डिटेल्समध्ये तुम्ही वर्क विथ युअर लिगल डिपार्टमेंट, तुम्ही लिगल ॲडवायझरी त्या ठिकाणी यूज करा जेणेकरून कुठला अटॅक झाला आहे तुम्हाला समजेल, तुम्ही त्यावरती तुम्ही काय करू शकता, ॲक्शन घेऊ शकता. रिसिड्युअल रिस्क कोणते आहे, दे कॅन बी हार्ड टू ट्रॅक. जे डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक आहेत ते खूप अवघड असतं ट्रॅक करण्याला. कुणी तुम्हाला त्या ठिकाणी नेटवर्कमध्ये घेतलंय, कुणी तुम्हाला तेवढ्या रिक्वेस्ट पाठवल्या आहेत, ठीक आहे, हे सगळं त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणं खूप कठीण असतं. सो दॅट इज अ हार्ड टू ट्रॅक, दॅट इज अ डिनायल ऑफ अटॅक. त्यानंतर आउटेज अनरिचॅबिलिटी. आउटेज अनरिचॅबिलिटी हा पण सेम त्याच्यासारखंच आहे. त्यानंतर आहे इन्स्टॅबिलिटी अँड ऍप्लिकेशन फेल्युअर. इन्स्टॅबिलिटी ऑल सॉफ्टवेअर्स अपडेट्स आर अप्लाय, ह्यामध्ये डिफेन्स. ऍप्लिकेशन फेल्युअर म्हणजे काही तुम्ही अपडेटेड ठेवा, ठीक आहे, तुमच्या ऍप्लिकेशनवरती अटॅक होऊ शकतं, तुमच्या डेटावरती त्या ठिकाणी अटॅक डायरेक्ट होऊ शकतो, तर त्यावेळी तुम्ही तुमचं सिक्युरिटी लेवल अपडेट होणं गरजेचं आहे.
इम्प्लिमेंट सर्व्हिस मॉनिटरिंग जसं तुम्ही सांगितलं ऑडिट वगैरे आहे ह्या गोष्टी त्याच्यावरती डिटेक्शनमध्ये तुम्ही यूज करा. नंतर डिटेरेन्समध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी घ्या स्टोरेज सप्लायर्स कडून, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं डिटेरेन्स करता येईल. इन्स्टॅबिलिटी आणि ऍप्लिकेशन फेल्युअर हे अटॅक वेंडर्स कडनं एक मोस्ट ऑफ द होत असतात, जे तुमचे थर्ड पार्टी रिपेअर करायला वगैरे असतात त्यांच्याकडे हे होत असतात, किंवा अनऑथराइज ऍक्सेस मधून हे होत असतात. सो लिटल कॅन बी डन टू स्टॉप देम फ्रॉम हॅपनिंग. ह्या गोष्टी जरी केला तरी त्या ठिकाणी ते काय होऊ शकतं, थांबू शकतं. वेंडर्सवरती तुम्ही चेक ठेवा, एम्प्लॉईजवरती चेक ठेवा, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी थांबू शकतात ज्या इन्स्टॅबिलिटी अटॅक्स आहेत ते. त्यानंतर आहे स्लोनेस हा पण एक अवेलेबिलिटी रिस्क आहे. डेटा तुमचा स्लो होणं, कॉम्प्युटर तुमची स्लो होणं, ठीक आहे, सिस्टीम तुमची स्लो होणं हा पण एक अटॅक आहे. मग ह्यासारखे जे प्रॉब्लेम्स आहेत, ही जी रिस्क आहे त्याच्यावर डिफेन्स काय करा, तुम्ही रिडंडंट स्टोरेज सिस्टीम वापरा, एक चांगल्या क्वालिटीची स्टोरेज सिस्टीम त्या ठिकाणी यूज करा. त्याच्याबरोबर तुम्ही जे आणखीन ॲट अ टाइम म्हणजे अवेलेबल असेल किंवा पॉसिबल असेल तर त्यापैकी एकापेक्षा जास्त तुम्ही सिस्टीम यूज करा डेटा स्टोअर करण्यासाठी किंवा डेटा त्या ठिकाणी ऑपरेट करण्यासाठी. डिटेक्शनमध्ये तुम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करा, त्या ठिकाणी रिस्पॉन्स जो काही टाईम आहे ॲप्लिकेशन जे आहे ते सगळं त्या ठिकाणी चेक करा. डिटेरेन्समध्ये इस्टॅब्लिश कॉन्ट्रॅक्ट लँग्वेज विथ स्टोरेज मॅन्युफॅक्चरर्स. जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्यावर, म्हणजे तुमची सिस्टीमला हा प्रॉब्लेम येतो, स्लो होते म्हणजे काय, तुमच्या सिस्टीम त्या ठिकाणी तेवढी चांगली नाही आहे, तेवढी क्वालिटीची नाही आहे, तेवढी स्ट्रॉंग नाही आहे की त्या ठिकाणी डेटा सगळा ऑपरेट करेल. मग हा स्टोरेजचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा कॉन्ट्रॅक्टर जो आहे, मॅन्युफॅक्चरर जो आहे त्याच्याकडनं आहे. सो त्यांच्याकडून जेव्हा तुम्ही डिव्हाइस घेता त्यावेळी कॉन्ट्रॅक्ट साईन करताना किंवा डिव्हाइस रिकमेंड करताना चांगल्या क्वालिटीचं डिव्हाइसेस त्या ठिकाणी रिकमेंड करा. त्यामध्ये जो प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्या मॅन्युफॅक्चरला सांगा. ह्यामध्ये रेसिड्युअल रिस्क कुठली आहे तर लॉस ऑफ इफिशियन्सी अँड इफेक्टिव्ह डाऊन टाईम. तुम्हाला पाहिजे तसा त्या ठिकाणी इफिशियंट डिव्हाइस भेटणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इफेक्टिव्ह डाऊन टाईम, डाऊन तुमचं सर्व्हर डाऊन होणं, तुमची सिस्टीम डाऊन होणं, स्लो होणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये होऊ शकतात. सो दॅट इज वन ऑफ द रेसिड्युअल रिस्क. तर हे सगळे पॉईंट ह्या रिस्कमध्ये आहेत. आज आपण डेटा स्टोरेज, ठीक आहे, स्टोरेज सिक्युरिटी हा पॉईंट बघितला. स्टोरेज सिक्युरिटी म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठल्या रिस्क आहेत. मग त्याच्यामध्ये कॉन्फिडेन्शियलिटी रिस्क, इंटिग्रिटी रिस्क आणि अवेलेबिलिटी रिस्क. मग त्याच्यामध्ये परत कुठल्या रिस्क आहेत, त्याचं डिटेक्शन, डिफेन्स, डिटेक्शन आणि डिटेरन्स कसं करायचं, आणि त्याच्यानंतर पण त्याच्यामध्ये कुठल्या रेसिड्युअल रिस्क आहेत त्या बघितलेल्या आहेत. ठीक आहे, अटेंडन्स सगळ्यांनी टाकली असेल तर टाका. एवढे पॉईंट आज आपण बघितलेले आहेत. बाकीचे जे पॉईंट आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू. कुठलाही पॉईंट समजला असेल तर नंतर विचारा.